मेरा इस बारे में आपसे कहना यही है कि मैं शिवसेना में भी प्रवेश करने का मेरा कोई विचार नहीं है। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आझाद क्रांती सेनेचे जोरदार स्वागत। बेरोजगारीच्या प्रश्नावर उद्योग मंत्र्यांना निवेदन। मंत्री डॉक्टर उदय सामंत व राज्यमंत्री डॉक्टर आशिष जयस्वाल यांचे उत्साहात स्वागत। नागेश दुबे म्हणाले, स्वागताचा पक्षप्रवेशाशी संबंध जोडणे चुकीचे। गोंदिया, महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत तसेच राज्यमंत्री डॉक्टर आशिष जयस्वाल यांच्या गोंदिया दौऱ्यादरम्यान आझाद क्रांती सेनेच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। पोवार बोर्डिंग जवळील चौकात आझाद क्रांती सेनेच्या पदाधिकारी व युवकांच्या उपस्थितीत हा स्वागत कार्यक्रम पार पडला। फटाक्यांची आतषबाजी, ढोल नगाड्यांचा गजर आणि पुष्पगुच्छ देऊन मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी आझाद क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष नागेश दुबे यांनी मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्याशी स्थानिक विकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली। विशेषतः गोंदिया जिल्ह्यात वाढत असलेल्या बेरोजगारीच्या प्रश्नाकडे त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले। स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गोंदिया परिसरात नवीन उद्योग उभारण्यात यावेत अशी जोरदार मागणी करण्यात आली। या संदर्भात उद्योगमंत्र्यांना निवेदनही सादर करण्यात आले। बेरोजगारीवर आक्रमक भूमिका। गोंदिया जिल्ह्यात रोजगाराच्या मर्यादित संधी आणि वाढती बेरोजगारी हा गंभीर प्रश्न असल्याचे सांगत स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी शासनाने ठोस औद्योगिक धोरण राबवावे अशी मागणी आझाद क्रांती सेनेने केली। गोंदिया परिसरात नवीन उद्योग, व्यवसाय व रोजगार निर्मितीचे प्रकल्प आणल्यास स्थानिक युवकांना मोठा फायदा होऊ शकतो अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। शासनाकडे दोन महत्त्वाची निवेदने। मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान आझाद क्रांती सेनेच्या वतीने शासनाकडे दोन महत्त्वाच्या विषयांवर निवेदने सादर करण्यात आली। पहिल्या निवेदनात महाराष्ट्राचे वीर स्व. बाळासाहेब ठाकरे आणि कर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या जीवनातील कार्य, संघर्ष आणि बलिदानाची गाथा इयत्ता 1ली ते 8वीच्या शालेय पाठ्यक्रमात समाविष्ट करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली। दुसऱ्या निवेदनात गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील कथित अनियमितता तसेच संबंधित प्रकरणांमध्ये कारवाई न झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आझाद क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। मंत्र्यांचे स्वागत करणे ही परंपरा, याचा पक्षप्रवेशाशी संबंध नाही। दरम्यान या स्वागत कार्यक्रमामुळे आझाद क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष नागेश दुबे यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे। यावर दुबे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सध्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले। आपण स्वतंत्र भूमिकेतून कार्यरत असून मंत्र्यांचे स्वागत करणे हा कोणत्याही पक्षातील प्रवेशाचा संकेत नसल्याचे त्यांनी सांगितले। नागेश दुबे यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक पातळीवर क्षेत्राचे नेतृत्व करत असताना आपल्या भागात येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याचे व मान्यवरांचे स्वागत करणे हे आपले कर्तव्य आहे। मंत्री कोणत्याही पक्षाचे असोत, स्थानिक प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देणे आणि जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। बॅनरबाजीचा अर्थ पक्षांतर काढणे चुकीचे। स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरबाजीबाबतही दुबे यांनी स्पष्ट भूमिका मांडली। आपण स्वतंत्र विचारांचे असलो तरी पाहुण्यांचे आणि मंत्र्यांचे स्वागत करणे ही महाराष्ट्राची व स्थानिक परंपरा आहे। त्यामुळे एखाद्या मंत्र्याच्या स्वागताचा अर्थ संबंधित पक्षात प्रवेश असा काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले। मैं शिवसेना में भी प्रवेश करने का मेरा कोई विचार नहीं है। दूसरी चीज़, हमारा क्षेत्र है पुनाटोली क्षेत्र में पावर बोर्डिंग जो है, इस तरफ में हमारे क्षेत्र में हमारे मंत्री जी आ रहे हैं, महाराष्ट्र के मंत्री, मराठी भाषा मंत्री और उद्योग मंत्री, जिन्हें हम ज्ञापन देने वाले हैं बेरोजगारों के लिए, यहाँ पे उद्योग स्थापित करने के लिए कि यहाँ पे बेरोजगारी बहुत है। अब जब आप शिवसेना कोटे से मंत्री हैं, उद्योग मंत्री, तो हम चाहते हैं सभी बेरोजगार की तरफ से जितने लोग भी हैं सब चाहते हैं कि हमको ज्ञापन दें और उस समस्या के लिए यहाँ पे निवारण करने के लिए उनसे विनती करने के लिए हम यहाँ पे खड़े हैं सब लोग। तो यानी कुल मिला के आप शिवसेना में जाने वाले नहीं हो? अभी फिलहाल ऐसा कोई विचार नहीं है। आप स्वतंत्र मानसिकता के होने के बाद में फिर ये बैनरबाजी क्यों की गई? ऐसा है, बैनरबाजी की तरफ भाई मंत्री है, स्वतंत्र हूँ तो भी मैं हर किसी का स्वागत करता हूँ और हमारे क्षेत्र में आए तो मेरा कर्तव्य बनता है कि जब इधर का क्षेत्र का नेतृत्व मैं कर रहा हूँ तो जो भी मंत्री है उनका स्वागत करना मेरा कर्तव्य है। जो लोग विचार कर रहे हैं कि आप शिवसेना में तो नहीं जा रहे हो, क्या कहोगे उनको? उनके विचार को विचार ही रहने देते। एकीकडे मंत्र्यांचे जल्लोषात स्वागत तर दुसरीकडे स्थानिक बेरोजगारी, औद्योगिक विकास, शिक्षण विभागातील कथित अनियमितता आणि शालेय अभ्यासक्रमासंदर्भातील मागण्या सरकारसमोर मांडत आझाद क्रांती सेनेने आपली स्वतंत्र भूमिका अधोरेखित केली आहे। त्यामुळे गोंदिया दौऱ्यातील हा स्वागत कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता स्थानिक प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधणारा आणि आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नागेश दुबे यांच्या स्वतंत्र भूमिकेचे संकेत देणारा ठरला आहे।
बातमीकरिता सत्य को जानो न्यूज संपादक नरेश बोबचे।